लर्न एन्जॉय विथ जे चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. वेलकम टू आवर चॅनल लर्न एन्जॉय विथ जे. मित्रांनो, आपण TET असेल किंवा CTET असेल त्यामध्ये विचारल्या जाणाऱ्या इंग्रजी विषयावरील 30 महत्त्वाच्या PYQ आज आपण स्पष्टीकरणासह अभ्यासणार आहोत. नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इंग्रजीचं एक नवीन तासिका घेऊन आलो आहोत. इंग्रजी विषय आपण जर घेतला असेल तर पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 दोन्हीसाठी या ठिकाणी खूप महत्त्वाचे प्रश्न आज मी आपल्यासमोर स्पष्टीकरणासह घेणार आहे. सुरू करूया. आपण आपला पहिला प्रश्न, चूज द करेक्ट वर्ब टू कंप्लीट द सेंटेन्स. आता खाली वाक्य दिलेले आपल्याला रिकामी जागा भरायची आहे. नायदर द टीचर नॉर द स्टुडंट्स डॅश डॅश प्रेझेंट इन द मीटिंग येस्टरडे. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं, आता आपले 4 पर्याय आहेत, इज, वॉज, वन आणि वेअर. तर या ठिकाणी योग्य पर्याय जो आहे तो वेअर येणार आहे. आता त्याचं कारण काय, नायदर नॉर वाक्यात क्रियापद जेव्हा क्रियापद त्याच्याजवळ असलेल्या कर्त्यानुसार म्हणजेच प्लुरल. बघा आता या ठिकाणी काय आलेलं आहे, तर जर बघितलं तुम्ही क्रियापदाच्या जवळ जर बघितलं तर या ठिकाणी काय आलेलं आहे, स्टुडंट्स आलेले. बघा स्टुडंट्स, तर स्टुडंट जे आहे ते अनेकवचनी आहे, म्हणजे त्या ठिकाणी प्लुरल आहे, म्हणून त्या ठिकाणी जे क्रियापद आहे ते सुद्धा प्लुरल येणार आहे. म्हणून वेअर हे जे आहे वाक्याच्या रचनेनुसार वेअर त्या ठिकाणी योग्य पर्याय आहे. म्हणून पर्याय क्रमांक D हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक 2 बघूया आपण. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. ईच ऑफ द कंपोनंट्स डॅश डॅश चेक्ड थॉटली बिफोर असेंब्ली. तर या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर आता ईच ऑफच्या नंतर कंपोनंट जे आहे, म्हणजे ईच हा नेहमी एकवचनी कर्ता मानला जातो. मग या कर्त्यावरच त्या ठिकाणी पुढचं जो काही शब्द असतात, जे वर्ब असतात ते अवलंबून असतात. मग आता ईच जर एकवचनी असेल तर त्याच्यापुढं जे काही क्रियापद आहे ते सुद्धा एकवचनीच येणार आहे. म्हणून या ठिकाणी वॉज जे आहे पर्याय क्रमांक C, वॉज हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 3 कडे. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब. या ठिकाणी रिकाम्या जागी आपल्याला 4 जे पर्याय दिलेले आहेत त्या 4 पर्यायातील एक पर्याय आपल्याला योग्य निवडायचा आहे. पहिला पर्याय हॅव बीन, वेअर, आर आणि इज. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर जेव्हा 2 नामे, जशी उदाहरणार्थ याच्यामध्ये राईस आणि करी, जेव्हा 2 नामे अँड ने जुळून मिळून एकच कल्पनेचा किंवा एकाच पदार्थाचा म्हणजे डिशचा बोध करतात, म्हणजेच काय, राईस अँड करी ही एकच डिश झाली, तेव्हा ते आणि एकवचन मानलं जातं. म्हणून या ठिकाणी याचं एकवचनी जे रूप आहे इज, या ठिकाणी वाक्य वर्तमानकाळी असल्यामुळे त्या ठिकाणी इज हेच एकवचनी क्रियापद त्या ठिकाणी येणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक D इज हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 4 बघूया आपण. 4थ्या प्रश्न जाऊया. आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. तर या ठिकाणी आपल्याला जे 4 वाक्य दिले आहेत ते आपण 4 वाक्य अगोदर वाचूया. द कमिटी इज डिवायडेड इन दिअर ओपिनियन ऑन द न्यू पॉलिसी. तर या ठिकाणी हे पर्याय काही योग्य होणार नाही, हे इनकरेक्ट सेंटेन्स आहे. द कमिटी हॅज डिवायडेड इन दिअर ओपिनियन्स ऑन द न्यू पॉलिसी. तर या ठिकाणी सुद्धा हे वाक्यसुद्धा योग्य होणार नाही, हे रचनेच्या दृष्टीनं ग्रॅमॅटिकली चुकीचं वाक्य आहे. पुढे जाऊया. 3रं वाक्य बघा. द कमिटी आर, बघा द कमिटी आर डिवायडेड इन दिअर ओपिनियन्स ऑन द न्यू पॉलिसी. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर कलेक्टिव्ह नाऊन आहे की नाही. कमिटी काय आहे, कलेक्टिव्ह नाऊन आहे. जेव्हा विभागलेले असते डिवायडेड, तेव्हा त्यातील सदस्यांचा स्वतंत्र विचार होतो. म्हणून या ठिकाणी क्रियापद जे आहे ते आर, म्हणजे या ठिकाणी अनेकवचनी क्रियापद आलेलं पाहिजे, कारण या ठिकाणी ते विभागलेले, जरी ते कलेक्टिव्ह नाऊन असलं या ठिकाणी कमिटी, परंतु ते विभागलेलं असल्यामुळे डिवायडेड असल्यामुळे त्या ठिकाणी सदस्यांचा विचार कसा होतो, स्वतंत्र होतो. म्हणून या ठिकाणी क्रियापदसुद्धा अनेकवचनी येणार आहे. म्हणून आर हे त्या ठिकाणी क्रियापद योग्य वाटतं. म्हणून पर्याय क्रमांक C हे जे सेंटेन्स आहे ग्रॅमॅटिकली अगदी योग्य सेंटेन्स आहे. म्हणून पर्याय क्रमांक C याचं योग्य उत्तर आहे. चला पुढचं पर्याय आपल्याला बघायचं गरज नाही. पुढचा प्रश्न बघूया. 5वा प्रश्न. कंप्लीट द सेंटेन्स विथ द ॲप्रोप्रिएट ऑप्शन. योग्य जो काही पर्याय आहे त्या पर्यायाने रिकामी जागा भरायची आहे. तर
काय पर्याय बघा मग आपल्या पुढं. पहिलं आपण वाक्य वाचूया. 2/3 ऑफ द बुक डॅश डॅश ए टू बी रीड. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर जेव्हा अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शन असतं, अपूर्णांक आलेला आहे ठिकाणी अर्धा आहे की नाही, 2/3 म्हणजे 2/3 या ठिकाणी आलेला आहे, म्हणजे एक अपूर्णांक आहे. आणि त्यानंतर एकवचनी किंवा न मोजता येणारं नाम म्हणजे काय आलं बघा, त्या ठिकाणी एकवचनी न मोजता येणारं आहे की नाही. तर बुक आलेलं आहे. बुक हे काय आहे, एकवचनी नाम आहे, म्हणून त्याच्यासोबत क्रियापदाचा काय येईल मग आता, आर येणार नाही. तर या ठिकाणी एकवचनी जे आहे ते एकवचनी फक्त एकच नाम आहे आणि ते म्हणजे सी. पर्याय क्रमांक सी इज हे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 2/3 ऑफ द बुक इज ए टू बी रीड असं त्याचं योग्य उत्तर होणार आहे. चला प्रश्न क्रमांक 6 कडे जाऊ. फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट वर्ब फ्रॉम. मॅथमॅटिक्स डॅश डॅश कन्सिडर्ड अ डिफिकल्ट सब्जेक्ट बाय मेनी स्टुडंट्स. आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर विषयाची नावे जसे मॅथमॅटिक्स, फिजिक्स, जरी या ठिकाणी त्यांच्या शेवटी यस असला किंवा यसनं संपत असली तरी ती एकवचनीच असतात. ती लिहिताना मात्र अनेकवचनीच लिहिली जातात. ते या ठिकाणी यस काढून किंवा फिजिक्स किंवा मॅथमॅटिक्समधला यस काढून लिहिली जात नाही. हे नेहमीच या ठिकाणी अनेक वचनामध्येच लिहिली जातात, परंतु ती काय असतात, एकवचनी असतात. म्हणून या ठिकाणी इज हा जो पर्याय आहे, इज हा पर्याय या ठिकाणी योग्य होणार आहे. पर्याय क्रमांक डी इज हे याचं एक योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 7वा. चूज द करेक्ट ऑप्शन. द प्राईम मिनिस्टर अलॉंग विथ हिज कॅबिनेट मिनिस्टर्स डॅश डॅश अरायव्हिंग टुडे. आता हे वर्तमानकाळी वाक्य आहे, हे मात्र आपल्या लक्षात येतं आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही मिनिस्टर, जर बघितलं द प्राईम मिनिस्टर, आता प्राईम मिनिस्टर हा जो आहे हा एकवचनी कर्ता आहे की नाही, हे नाम जे आहे एकवचनी आहे. त्यामुळे या ठिकाणी क्रियापदाच्या क्रियापद जे आहे कर्त्याच्या लिंगानुसार, कर्त्याच्या याच्यानुसार, कशानुसार, वचनानुसार त्या ठिकाणी ते येणार आहे. आता ते जर एकवचन आहे, द प्राईम मिनिस्टर एकवचन असल्यामुळे त्या ठिकाणी वर्ब म्हणजे क्रियापदसुद्धा एकवचनीच येणार आहे. मग यामध्ये एकवचनी कोणता आहे, तर वेअर नाही, आर नाही, हॅव बीन नाही. तर या ठिकाणी ए, पर्याय क्रमांक ए इज हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक 8 कडे. फिल इन द ब्लँक्स. आयदर युअर ब्रदर्स ऑर सिस्टर डॅश डॅश रिस्पॉन्सिबल फॉर दिस मेस. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं आयदर ऑर ही जी रचना आहे, आयदर ऑरच्या नियमानुसार क्रियापदाच्या जवळ असणारा, मग क्रियापदाच्या जवळ असणारा जो कर्ता आहे तो कसा आहे, युअर सिस्टर, म्हणजे जे काही क्रियापद आहे जे आपण भरणार आहे त्याच्या जवळचा जो कर्ता असतो युअर सिस्टर तो एकवचनी आहे. तर जर सिस्टर्स असतात मग ठीक आहे, पण ते सिस्टर आहे एकवचनी आहे, त्यामुळे या ठिकाणी सुद्धा एकवचनीच वर्ब लागणार आहे. म्हणून इज हे या ठिकाणी योग्य त्याचं वर्ब आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी इज हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. 9वा प्रश्नाकडे जाऊया. सिलेक्ट द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब. अ लार्ज नंबर ऑफ कॅन्डिडेट्स डॅश डॅश अप्लाइड फॉर द TET एक्झाम. त्या ठिकाणी बघू शकतो आपण, आपल्याला 4 पर्याय आहेत, हॅज, इज, वॉज आणि हॅव. तर या ठिकाणी अ नंबर ऑफ, जेव्हा अशा प्रकारे अ नंबर ऑफ किंवा अ लार्ज नंबर ऑफ या ठिकाणी अनेकवचनी हे क्रियापद येणार आहे. कारण या ठिकाणी जेव्हा अ नंबर ऑफ किंवा अ लार्ज नंबर ऑफ अशा प्रकारची रचना जर आली तर त्याच्यानंतर येणारं जे क्रियापद आहे ते अनेकवचनी क्रियापद वापरलं जातं. म्हणून या ठिकाणी हॅव जे आहे ते हॅव अनेकवचनामधलं हॅव, कारण हे पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला हॅव वापरावं लागेल. म्हणून पर्याय क्रमांक डी हॅव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 10वा. चूज द करेक्ट सेंटेन्स. या ठिकाणी आता आपल्याला करेक्ट सेंटेन्स बघायचं आहे. बघा, द नंबर ऑफ ॲक्सिडेंट्स ऑन धिस हायवे हॅव इन्क्रीज एव्हरी इयर. त्यानंतर द नंबर ऑफ ॲक्सिडेंट्स ऑन धिस हायवे आर इन्क्रीजिंग एव्हरी इयर. सी पर्याय बघा. त्याच्यानंतर द नंबर ऑफ ॲक्सिडेंट्स ऑन धिस हायवे वेअर इन्क्रीजिंग एव्हरी इयर. आणि पुढचं शेवटचं वाक्य आहे बघूया आपण, द नंबर ऑफ ॲक्सिडेंट ऑन दिस हायवे इज इन्क्रीजिंग एव्हरी इयर. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, सगळ्यात शेवटचं वाक्य बघा, सगळ्यात शेवटचं वाक्य जे आहे हे करेक्टली वाक्य आहे. पुढचे तिन्ही वाक्य मात्र करेक्टली ग्रॅमॅटिकल ते काही करेक्ट नाही. त्या ठिकाणी जे काही वर्ब वापरले आहे त्या वर्बनुसार ते काही योग्य नाही. द नंबर ऑफ हा जो वाक्यांश आहे हा निश्चित संख्या दर्शवतो आणि तो नेहमी एकवचनी क्रियापद सोबत त्या ठिकाणी येत असतो, कारण तो एकवचनी आहे द नंबर ऑफ.
म्हणून या ठिकाणी इज जे आहे ते इज ह्या ठिकाणी योग्य आहे, कारण आपल्याला एकवचनी करता पाहिजे. म्हणून या ठिकाणी इज जे व्हर्ब असलेलं वाक्य आहे पर्याय क्रमांक डी हे या ठिकाणी योग्य वाक्य आहे. चला पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक 11कडे. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑप्शन. तर या ठिकाणी आपल्याला करेक्ट ऑप्शन हे रिकामी जागा भरायची आहे. मेनी स्टुडंट्स डॅश डॅश फेल टू क्लिअर द प्रिलिमिनरी राऊंड्स. तर या ठिकाणी जर बघितलं मेनी हा शब्द आलेला आहे. आता मेनी अशी जर असं आली मेनी तर या ठिकाणी पुढं स्टुडंट जर बघितलं तुम्ही तर स्टुडंट हे एकवचनी आहे की नाही. या ठिकाणी नाम जे काय आहे ते दोन्ही पण मेनी च्या नंतर येणारं नाम किंवा क्रियापद दोन्हीसुद्धा या ठिकाणी एकवचनी असतात. म्हणून या ठिकाणी स्टुडंट्स हे एकवचनी आलं, म्हणून या ठिकाणी पुढं जे वर्ब आहे ते सुद्धा त्या ठिकाणी काय असणार आहे एकवचनी. मग आता एकवचनी याच्यामध्ये काय कुठं आहे बघा, हॅव आहे का एकवचनी नाही, आर नाही, वेअर नाही, मग कुठं आहे फक्त हॅज. पर्याय क्रमांक बी हॅज हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक 12कडे जाऊया आपण. चूज द करेक्ट ऑप्शन. 10 miles डॅश डॅश अ लॉंग डिस्टन्स टू वॉक ऑन फूट. तर या ठिकाणी बघा निश्चित अंतर दिलेलं आहे. निश्चित अंतर, वजन, रक्कम किंवा वेळ जेव्हा एक संपूर्ण घटक म्हणून दर्शविले जाते तेव्हा ते क्रियापद त्याच्यासोबत जे क्रियापद येतं ते नेहमी एकवचनी येतं. तर या ठिकाणी 10 मिलियन्स हे निश्चित काय आहे अंतर दाखवलेलं आहे, निश्चित अंतर. पण निश्चित अंतरासोबत जे क्रियापद येतं ते कधीही अनेकवचन येत नाही तर ते एकवचनी येतं. मग या ठिकाणी जर बघितलं एकवचनी कोणतं आहे, आर नाही, वेअर नाही, हॅव बीन नाही, मग फक्त एकच आहे पर्याय क्रमांक बी हे एकवचनी आहे. म्हणून इज हे या ठिकाणी याचं योग्य उत्तर होणार आहे. त्याच्यानंतर 13वा प्रश्न बघा. 13व्या प्रश्नाकडे आपण. फिल इन द ब्लँक्स. वन ऑफ मेनी फ्रेंड्स डॅश डॅश वर्किंग इन अ सॉफ्टवेअर कंपनी इन पुणे. आता जर बघितलं या ठिकाणी आपण वन ऑफ, आता जेव्हा वन ऑफ येतं आणि त्याच्यासोबत माय फ्रेंड्स आले बघा, त्याच्यासोबत आणखी माय फ्रेंड्स पण आलं आहे, म्हणजे या ठिकाणी प्लुरल नाऊन आलेलं आहे त्याच्यासोबत फ्रेंड्स. पण या ठिकाणी वाक्याचा मुख्य जो कर्ता आहे तो वन आहे आणि वन हे एकवचन आहे, म्हणून या ठिकाणी याचं क्रियापदसुद्धा काय येईल एकवचनीच येईल. आता इथं सुद्धा जर बघितलं तुम्ही तर एकवचनी फक्त एकच आलेलं आहे वर्तमान काळातलं त्या ठिकाणी. म्हणून पर्याय क्रमांक बी इज हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर 14वा प्रश्न बघा. चूज द करेक्ट वर्ब फॉर्म. आपल्याला या ठिकाणी करेक्ट वर्बचा जो काही फॉर्म आहे तो फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे. ऑल द फर्निचर इन दिस रूम डॅश डॅश टू बी रिप्लेस इमिजिएटली. आता या ठिकाणी फर्निचर हे अनकाउंटेबल नाऊन आहे, म्हणजे मोजता या ठिकाणी येत नाही फर्निचर, कारण आपण फर्निचर म्हटलं की त्याच्यामध्ये भरपूर वस्तू येतात, म्हणजे अनकाउंटेबल आहे ते. मग अशा प्रकारचं फर्निचर अनकाउंटेबल या ठिकाणी नाऊन असल्यानं ते नेहमी एकवचनी मानलं जातं. मग त्याच्यासोबत आपल्याला एकवचनीच क्रियापद घ्यावं लागेल, कारण हे प्रेझेंट टेन्सचं वाक्य, साधा वर्तमान काळ आहे तो त्याचं या ठिकाणी वाक्य आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला जे काही आहे नीड्स जे बघितलं तुम्ही नीड्स, कारण या ठिकाणी प्रेझेंट टेन्समध्ये आपण क्रियापदाला काय लावतात एस लावतात, म्हणून या ठिकाणी वर्तमान काळातलं वाक्य असल्यामुळे त्या ठिकाणी नीड्स म्हणजेच पर्याय क्रमांक ए नीड्स हे या ठिकाणी योग्य वर्ब आहे. चला पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक 15कडे. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. द सीझर्स डॅश डॅश केप्ट इन द टॉप ड्रॉवर ऑफ द डेस्क. आता सीझर्स, ट्रावर्स, स्पेक्टॅकल्स यासारखी दोन समान भाग असणारी जी काही नामे असतात ती नामे नेहमी अनेकवचनी क्रियापद त्याच्यासोबत घेऊन येतात. म्हणून या ठिकाणी सीझर्स तर या ठिकाणी आर घ्यावा लागेल आपल्याला. सीझर्स आर केप्ट द टॉप ड्रॉवर ऑफ द वीक, म्हणून पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचं 16 बघूया. फिल इन द ब्लँक्स. अ पेअर ऑफ ट्राउझर्स डॅश डॅश हँगिंग इन द वॉर्डरोब. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे अ पिअर, आता पिअर म्हणजे ही एक जोडी म्हणजे एक वचन आहे. जरी पुढं ट्राउझर्स आपल्याला दिसत असलं फसवण्यासाठी तर या ठिकाणी अ पेअर ऑफ लक्षात ठेवायचं. त्या ठिकाणी अ पेअर ऑफ ही एक जोडी आहे, म्हणून या ठिकाणी ती एक वचन आहे आणि त्यामुळे पुढचं येणारं जे काही क्रियापद आहे ते सुद्धा एकवचनीच येईल आणि एकवचनी फक्त या ठिकाणी एकच आहे ते म्हणजे इज. पर्याय क्रमांक ए इज या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 17वा प्रश्न जाऊया आपण. चूज द करेक्ट सेंटेन्स. आता दिलेले वाक्य जे आहे करेक्ट सेंटेन्स, आता या ठिकाणी चुकलेलं आहे ते या ठिकाणी आपल्याला काय योग्य पर्याय भरायचा आहे, रिकामी जागा भरायची आहे. एव्हरी मॅन, वुमन अँड चाइल्ड इन द विलेज डॅश डॅश गिवन मेडिकल एड. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर जेवढे काही नामं आलेले आहेत त्याच्या अगोदर एव्हरी आलेलं एव्हरी, आणि एव्हरी किंवा इच जेव्हा येतं
आणि ते अँडनं किती नामे जोडली जातात तर त्या ठिकाणी एकवचनीच मानलं जातं. म्हणून एव्हरी आहे की नाही, एव्हरी शब्द आलेला आहे प्रत्येक. प्रत्येक हा जो शब्द आहे किंवा इच हा शब्द आहे हा एकाचा त्या ठिकाणी उल्लेख करतो. म्हणून याच्यासोबत येणारं क्रियापदसुद्धा जे आहे ते काय एकवचनी येईल. मग या ठिकाणी एकवचनी जर बघितलं तर फक्त एकच आहे, ते म्हणजे वॉज. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए वॉज हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 18वा प्रश्न बघूया आपण. फिल इन द ब्लँक्स. नॉट ओनली द मॅनेजर बट ऑल्सो द एम्प्लॉईज डॅश डॅश सॅटिस्फाईड विथ द न्यू बोनस स्कीम. तर या ठिकाणी जर बघितलं तुम्ही नॉट ओनली बट ऑल्सो ही जेव्हा फ्रेज त्या ठिकाणी ही रचना जेव्हा वाक्यात क्रियापद त्याच्या असली की त्या वाक्यात जे काही क्रियापदाच्या सर्वात जवळ असलेलं जे कर्ता आहे त्याच्यानुसार या ठिकाणी आपल्याला वर्ब आपल्याला घ्यायचं असतं. मग आता या ठिकाणी एम्प्लॉईज जर तुम्ही बघितलं तर एम्प्लॉईज, तर एम्प्लॉईज काय आहे, अनेकवचन आहे. म्हणून या ठिकाणी येणारं क्रियापदसुद्धा काय येणार आहे, अनेकवचनीच येणार आहे. मग आता वॉज, हॅज बीन आणि इज हे एकवचनी आहेत. मग या ठिकाणी उरलं फक्त सी, वेअर. तर या ठिकाणी वेअर जे आहे ते एकवचनी असल्यामुळे या ठिकाणी याचा पर्याय क्रमांक सी वेअर हे याचं अगदी योग्य उत्तर आहे. 19वा प्रश्न बघा. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. द ज्युरी डॅश डॅश अनॲनिमस इन इट्स डिसिजन टू ॲक्यूट द प्रिझनर. तर या ठिकाणी हे वाक्य जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी ज्युरी, आता द ज्युरी जे आहे या ठिकाणी पंचमंडळ आहे, परंतु ती एक युनिट होऊन काम करतं. मग ते एक युनिट होऊन काम करतं म्हणजे काय, तर ते एकवचनी मानलं जातं. म्हणून तेव्हा त्या ठिकाणी या वाक्यामध्ये येणारं जे काही वर्ब आहे ते सुद्धा कसं असणार आहे, एकवचनीच असणार आहे. मग या ठिकाणी एकवचनी काय आहे तर फक्त वॉज आहे. वर, हॅव बीन आणि आर हे सगळे अनेकवचनी आहेत. म्हणून पर्याय क्रमांक ए वॉज हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला 20व्या प्रश्नाकडे जाऊया. फिलिंग द ब्लँक्स विथ अप्रोप्रिएट ऑप्शन. Here dash dash the results of the latest survey conducted by the team. तर या ठिकाणी जर बघितलं तर वाक्याची सुरुवात जरी हेअर न झाली असली तरी खरा करता क्रियापदानंतर येणारा द रिझल्ट्स आहे आणि द रिझल्ट जे आहे ते अनेकवचन आहे. म्हणून या ठिकाणी जे आहे कम येणार आहे. काय येणार आहे, कम. जर एकवचन असतं तर कम्स आलं असतं, परंतु या ठिकाणी ते अनेकवचन असल्यामुळे रिझल्ट्स हे अनेकवचन असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला जे काही क्रियापद आहे ते कम्स न घेता त्या ठिकाणी कम घ्यावं लागेल. म्हणून पर्याय क्रमांक सी कम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 21वा प्रश्न बघा. आयडेंटिफाय द करेक्ट ऑप्शन. गुलिव्हर्स ट्रॅव्हल्स हे पुस्तकाचं नाव आहे. गुलिव्हर्स ट्रॅव्हल्स डॅश डॅश रिटन बाय जॉनथन स्विफ्ट. आता या ठिकाणी हे जे आहे पुस्तकाचं नाव आहे आणि एक पुस्तक आहे, हे एकवचनी आहे. जरी त्या ठिकाणी यस लागलेलं आहे, ट्रॅव्हल्स यस दिसतोय, परंतु ते अनेकवचन नाही आहे. ते एका पुस्तकाचं नाव आहे आणि हे पुस्तक आहे म्हणून या ठिकाणी ते एकवचन आहे. म्हणून या ठिकाणी येणारं क्रियापदसुद्धा कसं असणार आहे, एकवचनीच असणार आहे. आणि या ठिकाणी ते रिटर्न हे की नाही लिहिलं गेलेलं आहे म्हणजे वॉज. म्हणून या ठिकाणी वॉज जे आहे ते एकवचनीच फक्त आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी वॉज पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचं बघूया आपण. फिल इन द ब्लँक्स. नन ऑफ द मिल्क डॅश डॅश स्पॉइल्ड ड्युरिंग द पॉवर आउटेज. तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर नन ऑफ द या ठिकाणी नन ऑफ नंतर जर मोजता न येण्यासारखं अनकाउंटेबल आलं तर त्या ठिकाणी क्रियापद नेहमी एकवचनी घ्यायचं असतं. आणि जर याच्यानंतर जर मोजता येण्यासारखं जर त्या ठिकाणी एखादं नाम आलं तर मग त्या ठिकाणी मात्र अनेकवचन घ्यायचं. परंतु या ठिकाणी नन ऑफ नंतर न मोजता येण्यासारखं जी नाम आलेलं आहे मिल्क हे अनकाउंटेबल आहे. त्यामुळे त्या ठिकाणी एकवचनीच आपण क्रियापद घेणार आहोत आणि एकवचनी फक्त याच्यात एकच आहे वॉज. म्हणून या ठिकाणी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक डी वॉज हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 23वा प्रश्न बघा. चूज द करेक्ट ऑप्शन. मोर दॅन वन पॉलिटिशियन डॅश डॅश इनव्हॉल्ड इन द स्कॅन्डल. तर या ठिकाणी मोर दॅन, आता मोर दॅन वन म्हणजे या ठिकाणी मोर दॅन वन ही जेव्हा वाक्यरचना फ्रेज येते नंतर त्याच्यानंतर जर बघितलं तर पॉलिटिशियन हा जो आहे तो या ठिकाणी एकवचनी आहे. म्हणून या ठिकाणी त्याच्यासोबत येणारं क्रियापद देखील एकवचनीच येणार आहे. आणि एकवचनी याच्यामध्ये फक्त एकच आहे ते म्हणजे वॉज, कारण बी सी डी अनेकवचनी क्रियापदं आहेत. म्हणून पर्याय क्रमांक ए वॉज हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. फिल इन द ब्लँक्स. फ्लुचर्स लिव्ज फ्लुचर्स लिव्ज बघा एकवचन. ॲज वेल ॲज सर्वल अदर बायोग्राफिक्स डॅश डॅश चेक्ड फॉर रेफरन्स. जेव्हा दोन करते आहे की नाही म्हणजे फ्लुचर्स लिव्ज अँड सेर्वल्स या ठिकाणी आलेला आहे अदर्स बायोग्राफिक्स.
तर या ठिकाणी जेव्हा दोन कर्ते ॲज वेल ॲज आहे की नाही ने जोडले जातात तेव्हा क्रियापद पहिल्या कर्त्यानुसार म्हणजे पहिला कर्ता कोण आहे बघा फ्लुचर्स लिव्स आहे की नाही. तर या ठिकाणी तो जो आहे तो एकवचनी आहे. ते पुस्तकाचं नाव आहे ती एकवचन आहे म्हणून या ठिकाणी जो वर्ब आहे ते सुद्धा एकवचनीच येणार आहे. आता एकवचनी याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर फक्त पर्याय क्रमांक ए वॉज हे फक्त एकवचनी आहे. बाकी सगळे त्या ठिकाणी अनेकवचन आहे म्हणून पर्याय क्रमांक ए वॉज हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 25कडे जाऊया आपण. चूज द करेक्ट सेंटेन्स. आता आपल्याला या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी आपल्याला हे वाक्य जे आहे फिलिंग द ब्लँक्सनं पूर्ण करायचं आहे. योग्य त्या ठिकाणी ॲप्रोप्रिएट जो फॉर्म आहे तो त्या ठिकाणी व्हर्बचा टाकायचा आहे. एव्हरीवन ऑफ द हाऊसेस इन आवर कॉलनी डॅश डॅश ब्युटिफुली डेकोरेटेड. तर या ठिकाणी आता हे जे आहे जर बघितलं तुम्ही तर एव्हरीवन आता एव्हरीवन जो आहे या ठिकाणी एव्हरीवन ऑफ अशा प्रकारची जर फ्रेज आली एव्हरीवन ऑफ या वाक्यात मुख्य कर्ता एव्हरीवन म्हणजे हा एकटा आहे की नाही जो एकवचनी आहे. एव्हरीवन हा जो आहे हा या ठिकाणी सुरुवातीलाच एव्हरीवन हा जो आहे हा एकवचनी आहे म्हणून त्याच्यासोबत येणारं क्रियापद सुद्धा एकवचनीच येणार आहे. मग या ठिकाणी एकवचनी फक्त एकच आहे पर्याय क्रमांक सी. तर पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढे जाऊया आपण. फिलिंग द ब्लँक्स विथ करेक्ट ऑप्शन. मेनी अ मॅन डॅश डॅश सक्युम्ड टू द टेम्पटेशन ऑफ क्विक वेल्थ. आता या ठिकाणी बघा मेनी जो शब्द आहे हा मेनी अच्या नंतर जर बघितलं तर मॅन त्या ठिकाणी एकवचनी त्या ठिकाणी नाम आलेलं आहे मॅन आहे की नाही सामान्य नाम. तर ती एकवचनी आहे आणि पुढं त्या ठिकाणी त्याचं क्रियापदसुद्धा कसं पाहिजे मग एकवचनीच पाहिजे. म्हणून या ठिकाणी एकवचनी नाम जे आहे तर फक्त याच्यामध्ये बघितलं हॅव अनेकवचन आर अनेकवचन वेअर अनेकवचन फक्त हॅज पर्याय क्रमांक सी हॅज हे एकवचनी आहे त्यामुळे या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे हॅज पर्याय क्रमांक सी. 27वा प्रश्न बघा. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. द क्वालिटी ऑफ दीज मँगोज डॅश डॅश नॉट व्हेरी गुड. आता वाक्याचा मुख्य कर्ता आहे द क्वालिटी आणि द क्वालिटी हा जो शब्द आहे हा एकवचनी आहे की नाही. आणि मँगोज हे त्याचं काय आहे हे जरी आज त्याच्यामध्ये तो शब्द असला परंतु सुरुवात मात्र द क्वालिटी आहे की नाही एकवचन या ठिकाणी झालेली आहे. वाक्याचा मुख्य कर्ता हा एकवचन आहे मँगोज नाही म्हणून एकवचनी क्रियापद काय आहे इज आहे. पण मँगोज आज जर अगोदर असतं तर मग मात्र त्या ठिकाणी क्रियापदाला जे काही क्रियापद असतं ते अनेकवचनी असतं परंतु या ठिकाणी द क्वालिटी हा वाक्याचा काय आहे मुख्य कर्ता आहे म्हणून या ठिकाणी जे व्हर्ब आहे ते सुद्धा एकवचनीच होणार आहे. आणि एकवचनी व्हर्ब याच्यामध्ये बघितलं तर पर्याय क्रमांक ए इज हे एकमेव आहे म्हणून पर्याय क्रमांक ए इज हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 28वा प्रश्न बघा. फिलिंग द ब्लँक्स. आयदर यू ऑर ही डॅश डॅश टू टेक द ब्लेम ऑफ द फेलियर. तर या ठिकाणी आयदर जे आहे आयदर ऑफ आहे की नाही आयदर ऑरच्या नियमानुसार क्रियापदाच्या सर्वात जवळचा जो काही कर्ता असतो तो जर कर्त्याच्यानुसार जवळच्या कर्त्यानुसार बदलतो मग या ठिकाणी तो ही जो आहे तो काय आहे एकवचनी आहे. मग हा जर तृतीय पुरुषी एकवचनीय कर्ता असेल तर त्याच्यासोबत काय येणार आहे एकवचनीच येणार आहे. मग एकवचनी याच्यामध्ये फक्त एकच क्रियापद आहे ते म्हणजे हॅज म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. 29वा प्रश्न. चूज द करेक्ट सेंटेन्स फॉर्म. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला हे वाक्य जे आहे ते वाक्याचं आपल्याला करेक्ट करायचं आहे खालील ऑप्शनमधून. हॅज इज वॉज हॅव याच्यात कोणतं क्रियापद बसतं बघूया आपण. नन ऑफ द स्टुडंट्स. आता नन ऑफ द स्टुडंट जे आहे तर या ठिकाणी नन ऑफ च्या नंतर येणारं अनेकवचनी मोजता येण्यासारखं नाम म्हणजे नन ऑफच्या नंतर जर तुम्ही बघितलं नन ऑफ नंतर मोजता येणारं नाम म्हणजेच काय स्टुडंट्स. बघा नन ऑफ नंतर काय आलेलं आहे स्टुडंट्स आलेलं आहे. मग या ठिकाणी स्टुडंट जे आहे ते अनेकवचन आहे म्हणून या ठिकाणी वाक्याचा जो वर्ब आहे ते सुद्धा या ठिकाणी अनेकवचनच होईल म्हणून पर्याय क्रमांक डी हॅव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. आणि शेवटचा प्रश्न. फिल इन द ब्लँक्स. द बिहेवियर ऑफ चिल्ड्रन डॅश डॅश हायली कमांडेबल. तर या ठिकाणी जर बघितलं वाक्याचा खरा करता कोण आहे द बिहेवियर आणि बिहेवियर काय आहे हे वर्तन आहे आणि ते एकवचनी असतं. बिहेवियर्स जर असतं तर मग ते अनेकवचनी असतं पण द बिहेवियर म्हणून या ठिकाणी एकवचनी असल्यामुळे चिल्ड्रनचा आपण विचार करायचा नाही. चिल्ड्रन जरी आपल्याला अनेकवचन वाटत असलं पण मुख्य कर्ता काय आहे या ठिकाणी द बिहेवियर
म्हणून या ठिकाणी बिहेवियर जर एकवचन असेल तर करता जो व्हर्ब आहे ते सुद्धा एकवचनीच पाहिजे. म्हणून या ठिकाणी एकवचनी फक्त एकमेव आहे वॉच. पर्याय क्रमांक ई हे या ठिकाणीच योग्य उत्तर होणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी जे काही आपली तासिका होती जरा वेगळ्या प्रकारची आहे, थोडी टफ आहे, परंतु एकदा का तुम्हाला समजलं की त्या ठिकाणी नियम जे आहे ते लक्षात ठेवा. पुन्हा 1-2 वेळा जर तुम्ही व्हिडिओ जर व्यवस्थित बघितला तर त्या ठिकाणी तुमच्या सहज लक्षात येईल आणि तुम्ही सहजपणे 30च्या 30 प्रश्न योग्य सोडवू शकता. आशा करतो तुम्हाला स्पष्टीकरण आवडलं असेल, प्रश्न आवडले असतील. थोडे टफ प्रश्न काढलेले आहेत. अशाच प्रकारचे प्रश्न TETमध्ये विचारले जातात. म्हणून आपण या ठिकाणी सोप्या प्रश्नाचा सराव केला तर त्याचा काही फायदा होत नाही. म्हणून अशा प्रकारच्या प्रश्नाचा आपण सराव केला पाहिजे. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांपर्यंत पाठवा. पुन्हा आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.